नमस्कार मित्रांनो. आज आपल्या भारतात भेसळयुक्त पदार्थांची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे आणि आपण ती नकळत खात आहे, विकत घेतो आहे आणि त्याचे परिणाम कोणाला भोगावे लागतात आहे? आपल्यालाच. बरोबर? पोटांचे विकार होतात आहे, लिव्हर, किडनी खराब होत आहे, तिचं नुकसान होत आहे. लहान जे मुलं असतात त्यांची ग्रोथ खुंटते त्यामुळं. कारण की त्यांना जर पोषणयुक्त शुद्ध आहार भेटणार नाही, तर त्यांच्या वाढीवर पण परिणाम होणार आहे. बरोबर? खूप सारे आजार होणार आहे आणि याची भरपाई कोण करणार आहे? कोण? आपणच. आपणच जबाबदार आहे. आपण पॅकेटवरील जी माहिती असते, इन्फॉर्मेशन ती वाचत नाही. त्यातील इन्ग्रेडियंट्स, एक्सपायरी डेट बघत नाही. FSSAI प्रमाणित आहे का नाही ते बघत नाही. आणि जी विश्वासार्ह कंपनी त्यांच्याकडून आपण कोणती गोष्ट विकत घेत नाही. कुठूनही घेतोय. जर आपल्याला कळलं सुद्धा की इथे भेसळयुक्त पदार्थ विकले जातील, तर आपण त्यावर कारवाई करत नाही. सरकार प्रमाणे त्यांची इन्फॉर्मेशन देत नाही आहेत. आता जे एक क्रमांक आहे 1800-112-100 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला कळलं की ते भेसळयुक्त पदार्थ भेटतोय, तर तुम्ही कळवू शकता ते. त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकता ते तुम्ही. आपण नागरिक ती गोष्ट करतच नाही किंवा केल्यावर पण वरतून थोडेसे प्रॉब्लेम्स येतात ते. त्यांचं पण काम आहे आणि आपलं पण नागरिक म्हणून काम आहे, ग्राहक म्हणून काम आहे. तर आपण जागरूक ग्राहक बनलं पाहिजे. प्रामाणिक व्यापारी बनलं पाहिजे. तरच या समाजाची, देशाची प्रगती होणार आहे. आज दूध, तूप, मध, मसाले खूप सारे पदार्थ आहेत खाण्याचे, तर ज्यामध्ये भेसळ होत आहे. दहीमध्ये युरिया डिटर्जंट मिळवलं जात आहे. मिरचीत ब्रेक पावडर आहे. खूप सारे पदार्थ आहे, हळद वगैरे यांच्यामध्ये पण अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात आहे. तुम्ही बघा, त्यांची माहिती काढा का भेसळ कशी केली जात आहे. भेसळ कशी ओळखायची याचे व्हिडिओज येतात. आपण ते बघत नाही, ती माहिती घेत नाही. आपल्याला या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर मग उद्या काही खरं नाही. आपण जे खातो किती शुद्ध आहे हेच आपल्याला माहीत नाही. नैसर्गिक आणि शुद्ध अन्न खाण्याला प्राधान्य द्या. शेतकरी लोकांना जो आज भाव मिळत नाही, तो भाव त्यांना वाढवून दिला पाहिजे. जेणेकरून ते जे खरे अन्नपदार्थ आहे त्याच्यावर भर देईल. केमिकल वगैरे खूप साऱ्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होतात. ते होणार नाही, नाही का? आहे की नाही? तर बघा, तुम्ही विचार करा आणि ॲक्शन घ्या. नाहीतर काही खरं नाही आपल्या देशाचं. मी खाली काही इमेजेस दाखवते, ते नीट वाचा, नीट बघा. त्याच्यात काही उपाय सांगितलेले आहे. ते समजून घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा. कारण आपलं आरोग्य चांगलं आहे तर आपला देश चांगला आहे. आणि आपलं आरोग्य खराब तर देशाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. पुढची पिढीचं कसं होणार आहे? म्हणून तर आपले जे पूर्वज होते तेवढ्या वर्ष जगायचे आणि आपण जगत नाही. कारण आपल्याला पोषणच भेटत नाही. ते अन्नपदार्थ चांगले भेटत नाही. आपण किंमत मोजतोय खूप सारी. विचार करा. चला, धन्यवाद. पुढे भेटू.